ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांनी पालवे कुटुंबाचा आक्रमक पवित्रा। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात नवे आरोप समोर येत असून समाजसेविका अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। फॉरेन्सिक टीम घरात पोहोचली तेव्हा सुभाष केतन नावाची व्यक्ती त्यांच्या सोबत आत कशी होती असा दमानिया यांनी सवाल केला। लॅपटॉप ब्लॅक अवस्थेत असून पोलीस म्हणतात की जप्त केले नव्हते, आता जप्त करतो। ही बाबही संशयास्पद असल्याचे त्या म्हणाल्या। गौरीचे वडील अशोक पालवे यांनी घटनेत एकच नाही तर भाऊ बहिणी सामील आहेत। दोघा तिघांनी मिळून गळा दाबून हत्या केली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला। फॉरेन्सिक टीम घरात गेल्यानंतरही नातेवाईक उपस्थित असल्याने पुरावे नष्ट झाले असावेत असे ते म्हणाले। खून आहे, आत्महत्या असे लेबल लावू नका अशी मागणीही त्यांनी केली। गौरीच्या आई अलकनंदा पालवे यांनीही तपासाबाबत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली। गौरी असे पाऊल उचलूच शकत नाही, इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी का? अजून 2 आरोपी फरार आहेत, 12 दिवस झाले तरी तपासात काही प्रगती नाही अशी टीका त्यांनी केली। अनंत गर्जे रोज गौरीला मारत असल्याचा आणि त्याचे भाऊ बहिणीही यात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून कुटुंबियांनी तातडीने सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली।